हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी अभ्यासणार आहोत. आता द्वितीय सत्र परीक्षा जवळ येत आहे, त्यामुळे आपण मराठी विषयाचा द्वितीय सत्र परीक्षेचा सराव पेपर सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जितके जास्त सराव पेपर सोडवणार म्हणजेच वहीत लिहून काढणार, तितका तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपयोग होईल आणि परीक्षेत सर्व प्रश्नांची उत्तरे चांगल्या पद्धतीने लिहिता येतील. चला तर मग मुलांनो, प्रश्न पहिला पाहूया आपण. प्रश्न पहिला आकृती पूर्ण करा. इंडोनेशियाला दिलेल्या उपमा, 2 उपमा दिलेल्या आहेत. समुद्रातील रत्नजडित कंठा आणि पाचूच्या बेटांचा पुंजका. पुढचा आहे जुबेदाचा भाऊ शेख महम्मद याची स्वभाव वैशिष्ट्ये. तुम्हाला 2 स्वभाव वैशिष्ट्ये लिहायची आहेत. कष्टाळू वृत्ती, दुःखाविषयी तळमळ, प्रामाणिकपणा, माणुसकी. 4 विचारले तर 4 लिहायचे, 2 विचारले तर 2 लिहायचे. मेळघाटातील कुपोषित बालकांना न मिळणारी जीवनसत्वे, प्रोटीन्स, विटॅमिन्स, मिनरल्स. यापैकी तुम्ही 2 लिहायचे. राजूची गुणवैशिष्ट्ये, चौकस बुद्धीचा, जिज्ञासू, अतिशय चलाक, चाणाक्ष आणि हुशार. या 4पैकी तुम्ही 2 लिहायचे किंवा 4 विचारले तर 4ही लिहायचे. मी तुम्हाला 5 लिहून दिले. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हा प्रश्न तुम्हाला 3 गुणांसाठी आहे. पुढचा आहे चौकटी पूर्ण करा. थेंबाची माळ ओवणारी जणू काही परी, छातीवर हे लावावे आव्हानाच्या अत्तर, काळोखातून उगवणारा विजयाचा पहाट तारा, श्रुतीच्या डिशमधील 2 पदार्थ, गुलाबजाम, केक. पुढचा प्रश्न असे का वाटते? माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. उत्तर, निसर्ग फक्त देत असतो. माणसाचे संपूर्ण जीवनच निसर्गावर अवलंबून आहे. तरी देखील माणूस निसर्गाची कदर करीत नाही. या उलट माणूस वृक्षतोड, जलप्रदूषण, वायू प्रदूषण, मृदा प्रदूषण करून निसर्गाला हानी पोचवत असतो. निसर्गाला सतत ओरबाडत असतो. याचा परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीला भोगावा लागू शकतो. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन केले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे चौकसपणा व जिज्ञासवृत्ती हे गुण महत्त्वाचे आहेत. उत्तर, आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीविषयी सतर्क राहून प्रश्न विचारणे व चौकशी करणे यालाच चौकसपणा म्हणतात. प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याच्या वृत्तीला जिज्ञासुवृत्ती म्हणतात. राजूने जर चौकसपणा व जिज्ञासुवृत्ती दाखवली नसती तर धोंड्याचे रहस्य उलगडले नसते. त्याच्या या गुणांमुळेच पृथ्वीवरचे संकट टळले. म्हणून हे दोन्ही गुण महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा. 6 गुणांसाठी आहे. लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला. उत्तर, लेखकांना रात्रीच्या वेळी कोळीण कार्यरत असते त्याचे चित्रण करायचे होते. अंधुक प्रकाशात जमिनीचे निरीक्षण करताच कोळिणीच्या घरट्याच्या दरवाजाची कमान दिसली. त्यांच्या पायानजीकच्या त्या लहान जगात ते गुंग झाले. म्हणून लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला. पुढचा प्रश्न आहे असे जगावे या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, माणसाने जीवन जगताना निर्भयपणे संकटाचा सामना करावा आणि हसतमुख जगावे. भव्य दिव्य कामगिरी करतानाही वास्तवाचे भान ठेवावे. परोपकार करताना होठी हास्य असावे. या जगातून निघून जाताना सगळ्यांच्या स्मरणात राहील असे कर्तृत्व करावे. काळावर आपला ठसा उमटवावा. असा संदेश असे जगावे या कवितेतून दिला आहे. पुढचा प्रश्न आहे सलाम नमस्ते या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा. उत्तर, सलाम नमस्ते या पाठातून सचोटीने प्रामाणिकपणे वागणे, लोकांच्या दुःखाविषयी सहानुभूती वाटून त्यांचे दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करणे, गरजू व्यक्तींना यथाशक्ती मदत करणे, सहानुभूती व सहसंवेदना मनात जागृत ठेवून जमेल तशी समाजसेवा करण्याचा संदेश मिळतो. त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढीत होतो. उत्तर, पूर्वीच्या काळी प्रत्येक राजाच्या दरबारात गायक असत. ते गाऊन राजाचे मनोरंजन करीत. या गायकांना भाट म्हणत असत. या भाटांप्रमाणेच पक्षी देखील सृष्टीचे भाट होत असे लेखकाला वाटते. पहाटे पक्ष्यांची किलबिल ऐकू आली नाही म्हणून लेखक गाऊ लागले. पक्षीरूपी भाटांची उणीव लेखकांनी स्वतःच्या गाण्याने भरून काढली. प्रश्न
तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 4 गुणांसाठी आहे. स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात. उत्तर, आपल्या देशाच्या रक्षणासाठी प्राण देणारे सैनिक अपरिचित असतात. त्यांची नावे आपल्याला माहीत नसतात. तसेच कुणी आपला जय जयकार करावा म्हणून सैनिक लढत नाही. लढणे ही त्याची देशाविषयीची निष्ठा असते. म्हणून जनतेच्या दखल न घेणाऱ्या वागणुकीवर भाष्य करताना कवी दिलेल्या ओळीतून सूचित करीत आहे. पुढचा आहे, करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, गैवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. उत्तर, या जगातून जाताना म्हणजेच मृत्यू येण्यापूर्वी असे काहीतरी कर्तृत्व करून जावे की ज्यामुळे हे जग तुम्हाला व तुमच्या कर्तबगारीला आठवून हळहळेल, गलबलून जाईल. ब. वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 4 गुणांसाठी. तल्लीन होणे, गुंग होणे. सर्वजण क्रिकेटची मॅच पाहताना तल्लीन झाले होते. हेका धरणे, हट्ट करणे. मुलांनी आज चित्रपट पाहायला जाण्याचा हेका धरला. सुगावा लागणे, शोध लागणे. पोलिसांना अट्टल दरोडेखोरांचा सुगावा लागला. अपव्यय होणे, नासाडी होणे. लग्न समारंभात फार मोठ्या प्रमाणात अन्नाचा अपव्यय होतो. प्रश्न 3 अ. समानार्थी शब्द लिहा. हाच प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीने विचारण्यात येतो. पुढील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा. आणि अशा पद्धतीने विचारलेला प्रश्न तुम्हाला मागील वर्षाच्या व्हिडिओत पाहता येईल. तर द्वितीय सत्र परीक्षेचा मागील वर्षाचे 2 वर्षांचे व्हिडिओ पाहायचे तुम्ही. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न. अनाथ पोरका, करुणा दया, पाऊस वर्षा, दिवा दीप, काळजी चिंता, अंबर आकाश. मी 6 दिलेले आहेत. परीक्षेत तुम्हाला 4 विचारले जातात 2 गुणांसाठी. ब प्रश्न, विरुद्धार्थी शब्द लिहा. अपमान सन्मान, विक्री खरेदी, जमा खर्च, होकार नकार, सोपे कठीण, सजीव निर्जीव. पुढचा प्रश्न, लिंग बदला. चिमुकला चिमुकली, विधूर विधवा, मुलगा मुलगी, तरुण तरुणी. 2 गुणांसाठी विचारण्यात येतो हाही प्रश्न. वचन बदला. बातम्या बातमी, वर्ग वर्गच राहतं. वर्गचं वचन होत नाही. एकवचन अनेकवचन असं होत नाही. एकच राहतं वर्ग. थेंब थेंब, थेंबाचंही वचन बदलत नाही. काठ्या काठी, चप्पल चपला, चपाती चपात्या. पुढचा प्रश्न आहे, पुढील इंग्रजी शब्दांना मराठी शब्द लिहा. हाही 2 गुणांसाठी आहे. ऑफिस कार्यालय, चेक धनादेश, ऑपरेशन शस्त्रक्रिया, कॅन्सर कर्करोग, हॉस्पिटल दवाखाना. पुढील ॲप्सची नावे लिहायची. फेसबुकचा ॲप आहे, व्हॉट्सअप आहे आणि सेटिंग्स आणि ट्विटर. पुढचा आहे ड प्रश्न, पुढील म्हणी पूर्ण करा. पळसाला डॅश डॅश, पळसाला पाने 3च, आगीतून उठून टिंबटिंब, फुपाट्यात पडणे, थेंबे थेंबे टिंबटिंब, थेंबे थेंबे तळे साचे. पुढील उभयान्वयी अव्ययांचा वाक्यात उपयोग करा. कोणतेही 2 लिहायचे तुम्हाला. आणि परंतु किंवा शिवाय दिलेले. परीना आणि आई बाजारात गेल्या. मी तुझ्याकडे येईन परंतु वेळ मिळाला तर. आपण रिक्षा किंवा बसने शाळेत जाऊ. ताईने ड्रेस घेतला, शिवाय ज्वेलरीही घेतली. आता याला किंवा पण प्रश्न विचारला जात असतो. पुढील केवळ प्रयोगी अव्ययांचा वाक्यात उपयोग करा. अरे रे, अरे रे किती लागले तुझ्या पायाला. शाप्पास, शाप्पास रोहन तू आज छान खेळलास. अब्बबब, अब्बबब किती उंच आहे हा टॉवर, किंवा इथे ही इमारत असेही म्हणू शकतात तुम्ही. छे छे तो असे म्हणालाच नाही. पुढचं आहे, अचूक शब्द निवडा. निश्चित निश्चित निश्चित, निश्चित शब्द लिहायचा आहे तुम्ही व्यवस्थित. परिस्थिती परिस्थिती परिस्थिती, तर इथे परिस्थिती दुसरा शब्द बरोबर आहे. पार्श्वभूमी 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 पार्श्वभूमी. कालावधी कालावधी कालावधी, तर इथे कालावधी हा शब्द बरोबर आहे. पुढचं प्रश्न 4, पुढीलपैकी एका विषयावर 8 ते 10 ओळी लिहा. 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न. माझा आवडता खेळ, मी पाहिलेला गड किल्ला, आई संपावर गेली तर,
या 3पैकी तुम्हाला एका विषयावर लिहायचं आहे. माझा आवडता खेळ आणि आई संपावर गेली तर हे दोन्ही निबंध मागील वर्षाच्या व्हिडिओत आहेत. ते तुम्ही तेथे जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तेथे जाऊन ते पाहायचे तुम्ही. आता आज आपण मी पाहिलेला गड बघूया. गड. गड हा शब्द उच्चारताच गड आला पण सिंह गेला हे वाक्य हमखास आठवते आणि देशप्रेमाची महती सांगून जाते. ज्या गडावर हा इतिहास घडला त्या सिंहगडाला भेट देण्याकरिता आमच्या शाळेने सहल आयोजित केली होती. पुण्यापासून जवळच असणाऱ्या सिंहगडाला भेट दिली असता तानाजी मालुसरे यांची आठवण झाली. तानाजी मालुसरेंच्या बलिदानाने पावन झालेल्या भूमीवर पाय ठेवताच अंगावर शहारे आलेत आणि नकळत डोळेही पाणावलेत. सिंहगडावर तानाजी मालुसरे यांचे स्मारक, दारुगोळ्याचे कोठार, कल्याण दरवाजा, पुणे दरवाजा, झुंजार बुरुज इत्यादी स्थळांना भेटी दिल्या. गडावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर पाहून मन आनंदित झाले. गडाचे भक्कम दगडी बांधकाम पाहून आपण आश्चर्यचकित होत असतो. आपल्या इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभा असणारा सिंहगड देशप्रेमाचा वसा देत असतो आणि सिंहगडाकडून आम्ही देशप्रेमाचा वसा घेत निरोप घेतला. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.